नमस्कार, वीकेबी न्यूजच्या क्या बोलती पब्लिक या विशेष सेगमेंटमध्ये आपलं स्वागत। 22 एप्रिलला पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला आणि तिथे 26 लोकांना जे आहे गोळ्या झाडून दहशतवाद्यांनी ठार केलं। त्यात धर्म विचारला गेला की तुमचा धर्म काय आणि त्यानंतर जे आहे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। कितीतरी महिला अशा होत्या की त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतीला मारण्यात आलं आणि त्यांचा सुहाग जे आहे तो हिसकावून घेण्यात आला। कितीतरी महिला नवविवाहित होत्या। आपल्यासोबत ताई आहे, त्या हल्ल्याचं जे आहे प्रत्युत्तर जे आहे भारत सरकारने दिलेलं आहे। अनेकांना प्रश्न पडला होता की आता मोदी सरकार किंवा भारत सरकार याचं प्रत्युत्तर कशा प्रकारे देते। मात्र परवा जे आहे त्याला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। पाकिस्तानातल्या 9 दहशतवादी ठिकाणाला जे आहे सरकारने उद्ध्वस्त केलं, आर्मीने उद्ध्वस्त केलं। काय वाटतं तुम्हाला, ते योग्य होतं का? योग्य होतं, त्यांना तशीच सजा मिळाली पाहिजे। काय सांगाल ताई, कितीतरी महिलांच्या त्यांच्या डोळ्यासमोर सुहाग उजळण्यात आला आणि ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलेलं आहे। तुम्ही कसं बघता याला? तिला कसं वाटत असेल, तिचा सुहाग गेला आहे तसंच आम्हाला पण वाटतं। हे बरोबर आहे की आपल्या याच्यावर त्यांनी हल्ला केला तर त्यांच्यामुळे त्यांचं पण काही ना काही नुकसान हे तर करावंच लागेल आपल्याला। त्याचे आपण शांत बसले की ते पण पुन्हा आपल्यावर तसे करतात। कोणीच काही केलं नव्हतं ना आपल्या इकडनं, आधी सुरुवात तर त्यांनीच केली नाही मारण्याची। तर भारत सरकारने खूप चांगले योग्य केले की त्यांच्या अंगावर बॉम्ब फेकला बा। अजून बहुत चांगलं, मला तर बहुत प्रसन्न झाला स्वतःला की त्यांना रातच्या वेळीच त्यांनी हमला करून दिला बा। पहले अपने तरफ से कुछ कदम उठाया तो हमारे गवर्नमेंट का ये मतलब कर्तव्य बनता है कि उन्होंने उस पर एक्शन लेना चाहिए। और ये जो गवर्नमेंट ऑफ इंडिया ने किया है काफ़ी सही है और मैं इसको समर्थन करती हूँ। थैंक यू। बहुत सही था, बहुत अच्छा जवाब दिया भारत सरकार ने। हमको को ऐसा उम्मीद था कि बीजेपी सरकार ऐसा कुछ करेगा, कुछ नया करेंगे। जो ऑपरेशन सिंदूर हुआ है वो काफ़ी मतलब मेरे हिसाब से अकॉर्डिंग टू माय ओपिनियन बहुत ही सही है, क्योंकि जिस टाइप से उन्होंने हमारे ऊपर अटैक किया वो उन्होंने सबसे पहले तो नहीं करना चाहिए था, क्योंकि वो वहाँ पर कोई भी इशू नहीं था कि उन्होंने अटैक करना चाहिए। ये मोदी सरकार ने बहुत ही अच्छा कदम उठाया है। मेरा तो ये मानना है कि पाकिस्तान को पूरा जड़ से खत्म करना चाहिए। उससे देश का भी विकास होगा, आतंकवाद का खत्म होगा, आप सब लोग खुश रहेंगे। जे ते मोदी सरकारनं केलं ते ठीकच आहे आणि ज्या त्या मुलीला, कारण की त्यांचं कसं आताच लग्न झालं होतं आणि ते तसं केलं हे बरोबर नाहीये। त्यांनी खूप चांगलं केलं। जे उजळलेलं सुहाग आहे त्यांना खूप चांगलं वाटलं। त्या बायकांना त्यांचे रिव्ह्यूज वगैरे वाचले आम्ही, त्यांना खूप सॅटिस्फॅक्शन भेटलं। न्याय मिळाला का? हो, ते त्यांनी तसं नव्हतं करायला पाहिजे, कारण आपल्या महिलांना सोडलं आणि पुरुषांना मारलं, कारण महिलांच्या समोर त्यांच्या नवऱ्यांना मारलं ना, ते त्यांनी नव्हतं करायला पाहिजे तसं। पाकिस्तानला जवाबी उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानवर हल्ला केला। काय वाटतं, कशा प्रकारे बघतात? हे बघा, याचा लीड रोल जे होते, जे आमचे हिरो, आमच्या देशाचे PM नरेंद्र मोदी साहेब यांनी खूप चांगलं असं यावर ॲक्शन घेतलं। यांनी जे आहे दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या परिवारातल्या लोकांना न्याय मिळाला? हो, न्याय मिळाला, पण अजून प्रकारे दुसरं ऑपरेशन पण चांगलं करायला पाहिजे, जेणे की पुन्हा ते काही करणार नाही। आणि सिंदूर केलं खूप चांगलं झालेलं आहे आणि त्यात वुमन्स होत्यात ऑपरेशनमध्ये, तर खूप चांगलं वाटलं। बहुत अच्छा है, मतलब बहुत अच्छा नाम दिया है, सिंदूर का नाम दिए है, बहुत अच्छा किए उन्होंने। मतलब हमको बहुत अच्छा फील हो रहा है, जो किए है उन्होंने बहुत अच्छा किया है। आ रही है तो उसका ईंट का जवाब पत्थर से होना ही चाहिए, और मोदी जी ने अच्छा किए, जो किए बढ़िया किए। अभी जो ये कल का जो सिंदूर ऑपरेशन हुआ, सक्सेसफुल हुआ, इसकी वजह से सारे भारतीय खुश है, क्योंकि खून का बदला खून से लिया है। और आर्मीने हमला केला ती खूप मोठी गोष्ट आहे आणि हा व्हायलाच पाहिजे होतं, कारण की काही म्हणजे लहान मुलं वगैरे होते, ज्यांच्या लग्न झालं होतं, छोटे मुलं आहेत, त्यांच्या पण परिवार उद्ध्वस्त झाला त्याच्यामध्ये। पाकिस्तान साफ होना चाहिए, पाकिस्तान का नामो निशान मिटना चाहिए। इंडियन बहन बेटियों के सामने उनके पतियों को मारा गया, उनका सुहाग उजाड़ा गया और अभी ऑपरेशन सिंदूर नाम दिया गया है। सही है, गलत नहीं है। आता जे उत्तर दिलं असं अपेक्षित होतं काय? काय वाटतं तुला, काय पुन्हा यापेक्षा कठोर कारवाई व्हायला पाहिजे? यापेक्षा कठोर कारवाई म्हणजे की जे कोणी पाकिस्तानचे जे आपल्या भारतामध्ये राहत आहेत त्यांची अजून चांगली चौकशी झाली पाहिजे। जशी आता सीमा हैदर म्हणत आहे, आता तिच्याबद्दल पण म्हणताय की दहशतवाद्यांसोबत मैत्री वगैरे आहे, तर म्हणजे चांगली चौकशी झाली पाहिजे आणि अजून चांगलं काहीतरी केलं पाहिजे मोदीजींनी।
नक्कीच जे निर्णय घेतलेला आहे भारत सरकारने, इंडियन आर्मीने जे आहे 125 पेक्षा जास्त लोकांना जे आहे आतंकवादी लोकांना ठार केलेलं आहे, 9 पेक्षा जास्त त्यांच्या ठिकाणाला उद्ध्वस्त केलेलं आहे आणि या कारवाईने जे आहे भारतीय म्हणून, नागपूरकर म्हणून लोक फार समाधानी आहे आणि मोदी सरकारवर विश्वास आहे. अशाच प्रकारची कारवाई होत राहावी ही अपेक्षा आहे आणि जे मोदी सरकारने केलं ते नक्कीच योग्य आहे अशी नागपूरकरांची प्रतिक्रिया आहे. पुन्हा एकदा भेटू क्या बोलती पब्लिक या सेगमेंटमध्ये अशाच एका मुद्द्याला घेऊन. तोपर्यंत बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.